यादी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केली की भारतीय जनता पार्टी इलेक्शन कमिशनने केली हा प्रश्न उभा राहतो। कारण इलेक्शन कमिशनचा हा कारभार काही नवीन नाही। आता बिहारच्या इलेक्शनमध्येही आपण बघितलं की 10,000 रुपये अकाउंटमध्ये महिलांचे टाकलं, 1 तासाने इलेक्शन डिक्लेअर झाला आणि इलेक्शन चालू असताना परत 10,000 रुपये सेकंड फेज चालू असताना टाकलं। तर इलेक्शन कमिशन आहे तरी कुठे हा प्रश्न उपस्थित राहतो। मीरा भाईंदर महापालिकेची निवडणूक त्याच्यासाठी जी यादी जाहीर झाली आहे त्याच्यामध्ये भरपूर घोळ आहेत। प्रभाग नंबर 10, 11, 12, 13, 18, 3, 5, 6 याचे नाव सर्व 145 मध्ये भाजपचे कार्यकर्त्यांचे आहे। अधिकारी म्हणतात आम्ही काहीच करू शकत नाही, आमच्यावरती राजकीय दबाव आहे। आता जी यादी प्रसिद्ध झाली याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जे काही घोळ केलेला आहे आम्ही तक्रार देणार, पण आम्हाला त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही, कारण ते काही त्याच्यामध्ये बदल करणार नाही। इलेक्शन कमिशन असं म्हणतो की आमच्याकडे डुप्लिकेट नावं हे बाकीचे सगळं जे घोळ आहे हे शोधण्यासाठी आमच्याकडे सॉफ्टवेअर नाही। तर मी त्यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हे सांगितलं आमच्याकडे ई-नेट सॉफ्टवेअर आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही सगळी माहिती गोळा करू शकतो आणि इलेक्ट्रोल रोल ही आमची परफेक्ट करू शकतो।